नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण बघूया की IUI पद्धत सुरू करण्याआधी कोणत्या महत्त्वाच्या 3 गोष्टी ह्या केल्याच पाहिजे. आता IUIचा सक्सेस रेट हा वयाशी निगडित असतो, मूल होण्याच्या कार्यक्षमतेशी निगडित असतो, पण IUI सुरू करण्याआधी प्रामुख्याने ह्या 3 गोष्टी जर व्यवस्थित असतील तरच IUIचा सक्सेस रेट हा उत्तम असू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे त्या स्त्रीमध्ये गर्भधारणेची कार्यक्षमता आहे का नाही पाहण्यासाठी AMH ही चाचणी आणि AFC ही सोनोग्राफी हे दोन्ही चांगलं पाहिजे. म्हणजे साधारण भरपूर अंडी असलेल्या पेशंटमध्ये IUI हा सक्सेसफुल होण्याची शक्यता ही जास्त चांगली असते. ज्यांचं ओव्हेरियन रिझर्व भलताच कमी आहे किंवा 35च्या पुढचं वय आहे अशा पेशंटला IUI ने सक्सेस रेट मिळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही बाजूच्या नलिका, ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, त्या ओपन असल्याशिवाय IUI हे करता येत नाही. तर हे ओपन आहे का बंद आहे बघण्यासाठी साधा एक्सरे असतो, जो पाळीच्या 7व्या ते 10व्या दिवशी HSG नावाचा एक्सरे कुठल्याही एक्सरे सेंटरमध्ये करून घेता येतो. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिच्या पतीचं वीर्य 15 मिलियनच्या पुढे पाहिजे, म्हणजेच पेशंटच्या सिमेनमध्ये कुठलीही अडचण नसावी आणि त्यामध्ये कार्यक्षमता जी आहे ती उत्तम असली पाहिजे. त्यामुळे थोडक्यात ह्या 3 गोष्टी जर तुमच्या व्यवस्थित असतील तर तुम्हाला IUI सुरू करायला हरकत नाही. धन्यवाद.